लहान भाऊ आपल्या मोठ्या भावाला मारण्यासाठी 1,00,000 रुपयांची सुपारी देतो आणि तो आपल्या या कामात यशस्वी देखील होतो. सुपारी घेऊन गुंड जे आहेत ते त्याच्या मोठ्या भावाला मारून टाकतात आणि कुणाला कानोकान देखील खबर होत नाही. अचानक मोठा भाऊ गायब झाला होता आणि सगळे लोक, सगळे गावकरी, सगळे नातेवाईक असा अंदाज लावत होते की मोठा भाऊ कदाचित घरातून रागावून कुठेतरी बाहेर निघून गेला असेल. पण सत्य काही वेगळंच होतं. शेवटी या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या का केली असेल आणि का त्याने आपल्या मोठ्या भावाची सुपारी दिली होती, त्यामागे एक कारण होतं. कारण त्याचं मन त्याच्या वहिनीवर आलं होतं आणि तो कोणत्याही किमतीमध्ये त्याच्या वहिनीला भोगू इच्छित होता. कारण मोठा भाऊ जिवंत असताना तो आपल्या वहिनीला भोगू शकत नव्हता, म्हणून त्याने आपल्या मोठ्या भावाला मारून टाकलं. आणखी एक मोठं कारण होतं. हे 3 भाऊ होते आणि तिघांच्या वाट्याला प्रत्येकी 5-5 एकर जमीन आली होती. पण हा छोटा भाऊ जो होता त्याचं लग्न अजून झालं नव्हतं आणि यातच त्याच्या डोक्यात अशी एक आयडिया आली की जेव्हा त्याने या आयडियावर काम करायला सुरुवात केली तेव्हा मित्रांनो, ही एक अशी घटना बनली की ज्याने ही घटना ऐकली त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. कारण घरातच असा भावाच्या रूपात एक विषारी साप होता ज्याने संपूर्ण कुटुंब हळूहळू नष्ट करून टाकलं होतं. मित्रांनो, त्याला आपल्या कुटुंबाचा नायनाट करायला जवळपास 15 ते 20 वर्षे लागली. साधारण 3 ते 4 वर्षाच्या गॅपने तो एक खून करत असायचा आणि एका मागोमाग एक हत्या तो करायचा. तो पकडला गेला नाही म्हणून त्याची हिंमत आणखीनच वाढत गेली आणि तो घरातील प्रत्येक सदस्याला एका मागोमाग एक मारत गेला. तो आता संपूर्ण जमिनीचा एकटाच वारस होणार होता. कारण ती जमीन आधी कवडीमोल होती, ती आता करोडोंची झाली होती. पूर्वी 1 एकर जमीन 1-2 लाख रुपयात विकली जात असायची, पण आजच्या काळात तीच 1 एकर जमीन 1 कोटी रुपयांची झाली आहे. म्हणून सर्वात लहान भाऊ जो होता त्याने आपल्या दोन्ही भावांना, त्यांच्या मुलांना मारण्याची एक भयानक प्लॅन तयार केला. तो प्लॅन इतका भयंकर होता की ज्याने तो ऐकला त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, ही घटना सविस्तर ऐकल्यावर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगरला लागूनच बसंतपूर नावाचे एक गाव आहे. इथेही वेगाने शहरीकरण होत असल्यामुळे जमिनीचे भाव आकाशाला भिडू लागले आहेत. बिल्डर येतात, शेतकऱ्यांना भुरळ घालतात आणि ज्या दरांची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे दर त्यांना सांगतात. जसं की 1 एकर जमीन जर रोडजवळ असेल, मोक्याची जागा असेल तर तिचे भाव 10 लाखापासून थेट 1 कोटी रुपयापर्यंत सांगितले जाते. हे ऐकून शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. कारण इतका पैसा ते आयुष्यभर शेती केली तरी कधीच कमवू शकणार नाही. म्हणून ते आपली जमीन मोठ्या किमतीत बिल्डरला विकतात आणि शहरामध्ये जाऊन स्थायिक होतात. 50 लाख ते 1 कोटी रुपये एका एकरचे भाव ऐकून शेतकऱ्यांचे तोंड उघडेच राहते. कारण 100 वर्ष शेती केली तरी इतका पैसा ते कमवू शकणार नाही. आणि तसंही आजकाल शेती विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप अवघड झाली आहे आणि तोट्याचा व्यवहार ठरत आहे. म्हणूनच एकदम मिळणाऱ्या मोठ्या पैशाच्या मोहात ते स्वतःला रोखू शकत नाही आणि जमीन विकून जवळच्या गावात किंवा मोठ्या शहरात राहायला जातात. 48 वर्षाचा लालू त्यागी, ज्याच्या वाट्याला वडिलांची 15 एकरपैकी 5 एकर जमीन आली होती. उरलेली 10 एकर त्याचे 2 मोठे भाऊ सुधीर त्यागी आणि ब्रिजेश त्यागी यांच्या वाट्याला गेली होती. सुधीर त्यागी आणि ब्रिजेश त्यागी हे लालू त्यागीचे सख्खे मोठे भाऊ होते आणि हे तिघेजण भाऊ जेव्हा वेगळे झाले होते तेव्हा लालू त्यागीचं अजून लग्न झालं नव्हतं. त्याच्या दोन्ही मोठ्या भावांचं लग्न झालं होतं. त्यांच्यामध्ये खूप आपुलकी होती, खूप प्रेम होतं. पण लालू त्यागीचा मेंदू थोडा वेगळाच होता आणि जसा जसा तो तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकत होता तसा तसा त्याच्या डोक्यातील खुरापत वाढतच चालली होती.
जमीन वाटून घेतल्यानंतर तिघे भाऊ आपापल्या संसारामध्ये रमले, घर चालवायला लागले, त्यांच्या मुलांचे पालन पोषण करायला लागले. जमीन वाटपाच्या वेळी लालूचं लग्न झालं नव्हतं, म्हणून त्याच्यावर घर खर्चाचा भार कमी होता. गावात एकत्र कुटुंब पद्धतीत जसं असतं त्यामध्ये घराची जबाबदारी मोठ्या भावावरच असते, म्हणून लालू निश्चिंत राहत होता आणि मनमर्जीने आयुष्य जगत होता. 2001 मधील तो दिवस होता, तो त्यागी कुटुंबासाठी काळ ठरला होता. जेव्हा सुधीर त्यागी अचानक गायब झाला होता. सुधीर त्यागी हा लालूचा मोठा भाऊ अचानक गायब झाला होता. काही दिवस शोधाशोध झाली. मग कुटुंबाने ठरवलं की पोलिसांमध्ये मिसिंग तक्रार नोंदवायची. पण लालू मोठ्यांच्या थाटात म्हणाला, याचा काय फायदा, उलट आपणच नवीन अडचणीत पडू. लोक येतील, प्रश्न विचारतील, पोलीस येतील, असं तसं विचारेल. असे प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं आपल्याला देणे अवघड होईल आणि आपणच संशयाच्या भोवऱ्यात अडकू. लालूने मोठ्यांना, नातेवाईकांना, घरच्यांना असं समजावलं की सगळ्यांना ते पटलं आणि कुणीही पोलिसात तक्रार केलीच नाही. वेळ जात राहिला. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं आणि लोक म्हणू लागले की मोठा भाऊ गायब आहे, त्याची बायको तरुण आहे, लालूने त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण सुधीरची बायको वयाने खूप लहान होती. तिला 2 मुली होत्या, पायल त्यागी आणि पूजा त्यागी. दोन्ही मुली खूप समजदार आणि सुंदर होत्या. हळूहळू त्या दोघीही मोठ्या होत होत्या. त्यांना कळत होतं की त्यांचे वडील कदाचित या जगात नाही, कारण एक मुलगी 7 वर्षाची होती तर दुसरी मुलगी 5 वर्षाची होती. आता आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक म्हणू लागले की त्यांची जबाबदारी लालूने घ्यावी, कारण सुधीर कदाचित परत येणार नाही. कदाचित तो मारला गेला असेल किंवा काही घरगुती वादामुळे तो निघून गेला असेल. लालूला पण हेच हवं होतं. लोकांनी असंच बोलावं की त्या लहान भाऊ लालूने वहिनीचा हात धरावा, वहिनीला साथ द्यावी, तिच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करावं. तो हेच इच्छित होता, पण तोंडाने काही बोलत नव्हता, जेणेकरून त्याच्यावर कुणी संशय घेऊ नये. आणि जेव्हा शेजारी नातेवाईक सल्ला देऊ लागले की लालूने वहिनीसोबत लग्न करावं, तेव्हा तो वहिनीसोबत लग्न करतो, साध्या रीतिरिवाजामध्ये. सुधीरच्या मुलींना वडिलांचा आधार मिळतो, तो त्यांना वडिलांसारखं वाढवतो. वेळ पुढे जातो, 5 वर्ष निघून जातात. आता सुधीरच्या गायब होण्याचं दुःख हळूहळू विसरलं जात होतं. सगळे आपापल्या आयुष्यामध्ये मस्त जगत असतात आणि अचानक एक दिवस असं होतं, पूजा त्यागी जी सुधीरची मोठी मुलगी होती, जिचं वय आता जवळपास 10 वर्ष झालं होतं आणि जिला लालू त्यागी मुलीसारखं वाढवत होता, ती अचानक मरण पावते. सांगितलं जातं की तिला विषारी साप किंवा किडा चावला होता आणि घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. लोक म्हणतात गावात असं होत असतं, साप विषारी किडे चावतात, म्हणून कोणालाही काही शंका येत नाही. म्हणून पूजाच्या मृत्यूबाबत कोणालाही असा अंदाज लावता आला नाही की तिचा मृत्यू नेमका कसा झाला. आणि पुन्हा वेळ पुढे गेला आणि अशाच प्रकारे 2 वर्ष निघून गेले. आता सुधीरची छोटी मुलगी, जिचं वय साधारणपणे 7 ते 8 वर्ष झालं होतं, ती सुद्धा एक दिवस अचानक गायब होते. घरातील 3 सदस्य एकामागोमाग एक गायब होत होते आणि मरत होते. पण कोणालाही याची थोडीशीही कल्पना नव्हती की यामागे खूप मोठा प्लॅन आहे किंवा हे सगळं आपोआप होत आहे. आणि साध्या पद्धतीने आयुष्य चालू राहतं. मुली पूजा आणि पायल तसेच त्यांचा बाप सुधीर या तिघांच्या मृत्यूबाबत कोणालाही काही संशय येत नाही. जेव्हा घरातील लोक पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा लालू त्यागी इतक्या चलाखीने त्यांना थांबवायचा की कोणाचाही मिसिंग रिपोर्ट होत नव्हती. यामागे एकच शातीर डोकं होतं आणि ते होतं लालू त्यागीचं. हळूहळू वेळ जात राहिला. लालू त्यागीला वहिनीकडून एक मुलगाही झाला. तो मुलगाही वाढत राहिला, मोठा होत राहिला. लालू त्यागीचा मूळ उद्देश हळूहळू पूर्ण होत होता, कारण त्याची स्वतःची 5 एकर जमीन होती आणि भावाची 5 एकर जमीन आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आली होती. कारण ज्या 2 मुली वारस होत्या त्यांनाही त्याने संपवून टाकलं होतं. आणि हे संपवणारा कुणी दुसरा नव्हता तर तोच माणूस होता जो त्यांच्या सख्ख्या भावाच्या पोरींना वडिलांचं प्रेम देत होता. त्यांच्यावर तो खूप प्रेम करायचा, लाड करायचा. पण हे सगळं फक्त एक मोठा दिखावा होता. आता त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं आणि त्याने आपल्या या उद्देशात यशही मिळवलं होतं.
आता नंबर होता दुसऱ्या मोठ्या भावाचा. त्यालाही 2 मुलं होती, बायको होती. पण इतकं सोपं नव्हतं. लालू त्यागी मनात म्हणत होता, मी दोन्ही भावांची कुटुंब संपवून टाकीन आणि 15 एकर जमीन, जिची किंमत कमीत कमी 15 कोटी रुपयांची होती, ती सगळी माझी होईल. कारण जमीन मोक्याची होती आणि त्याचा मेंदू पण खूप हुशार होता. त्याच्या वहिनीला त्याच्यापासून एक मुलगा झाला होता. त्याचं नाव त्याने रॉकी असं ठेवलं होतं. त्याच्या घरात आता पैशाची काही कमी नव्हती, कारण लालू त्यागीने हळूहळू जमीन विकायला सुरुवात केली होती. म्हणून त्याने मुलाची परवरिश खूप चांगल्या प्रकारे होत होती. मुलगा जसा मोठा होत गेला तसा त्याच्या सवयी आणि नखरे वाढत गेले. वेळ पुढे गेला. 2-3-4 वर्षे निघून गेली. तेव्हा लालू त्यागीने आपल्या दुसऱ्या मोठ्या भावाचा एक मुलगा, ज्याचं नाव रमेश होतं, त्यालाही अगदी सोप्या पद्धतीने रस्त्यातून हटवलं आणि कुणालाही कानोकान खबर लागली नाही. त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला, कारण मिशन नंबर 2 मध्ये त्याला पहिलं यश मिळालं होतं. मित्रांनो, अशाच प्रकारे वेळ पुढे जात राहिला आणि त्याचा मुलगा आता मोठा झाला होता. जवळपास 15-16 वर्षाचा तो झाला होता. पण खुला पैसा आणि जास्त लाड यामुळे त्याच्यावर कुणीच नियंत्रण ठेवत नव्हतं आणि तो बिघडला होता. वाईट मित्रात बसू लागला. लहान वयातच खूप वाईट सवयी त्याला लागल्या, जसं की मुलीबाजी, दारू आणि हव्यासाठी जास्त पैसा उडवण्यासाठी तो लूटमार देखील करू लागला. याची घरच्यांना काही कल्पना नव्हती. तिकडे लालू त्यागीची वहिनी, जी आता त्याची बायको बनली होती, जिच्यावर तो आधीपासून प्रेम करत होता आणि जिच्यासाठी त्याने आपल्या भावालाच रस्त्यातून हटवलं होतं, ती आपल्या पहिल्या नवऱ्याच्या दुःखातून हळूहळू बाहेर आली होती. कारण ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती आणि तिला 2 मुली होत्या. हळूहळू ती त्या दुःखातून बाहेर येत होती, कारण तिच्या लहान दिराने तिचा हात धरला होता आणि ती आता त्यालाच आपला नवरा मानू लागली होती. म्हणजे ज्याने तिचा संसार उद्ध्वस्त केला, ज्याने तिचा सुहाग पुसला, तोच तिचा आधार बनला, तोच तिचा तारणहार बनला होता. पण जेव्हा दोन्ही मुली एकामागोमाग गायब झाल्या, एक मरण पावली आणि दुसरी गायब झाली, तेव्हा या धक्क्यामुळे ती आजारी पडू लागली. पण लालू त्यागी निश्चिंत होता, कारण त्याने आपल्या मोठ्या भावाचा वंश संपवला होता. कारण मुलीच्या लग्नात जमिनीचा काही भाग द्यावा लागतो, मोठा खर्च करावा लागतो, म्हणून त्याने त्यांना संपून टाकलं होतं. राहिली बायको, ती तर त्याचीच होती आणि संपत्तीही त्याच्याकडेच राहणार होती, म्हणून तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. पण त्याची कर्म त्याच्या पुढे येणारच होती, कारण पापाचा घडा भरत चालला होता. इकडे त्याचा मुलगा अतिशय वाईट वागू लागला होता. एक दिवस असंच झालं की मुलामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आणि तिथे पोलिसांपुढे तो आता गयावया करू लागला, साहेब माझ्या मुलाला सोडा, कारण त्याच्या मुलाने असाच गुन्हा केला होता. परदेशातून पर्यटक भारत पाहायला येतात. केनियामधून एक मुलगी आली होती, जिचं नाव मेरी असं होतं. इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. सोशल मीडियावर मैत्री झाली होती. जेव्हा ती भारतात आली, तेव्हा दिल्ली दाखवतो असे सांगून तो तिला कारमध्ये बसवतो आणि आपल्या एका मित्रालाही सोबत घेतो. तिला फिरून नंतर तिच्याकडील मोबाईल, महागडं सामान, गळ्यातील सोन्याची चेन आणि तिच्याकडील रोख रक्कम हे सगळे लुटून घेतात. नंतर तिला जंगलात नेऊन सोडून देतात. ते विचार करतात की ही तर परदेशी आहे, कुठे जाईल, काय करेल, तिला तर माझा पत्ता सुद्धा माहीत नाही. पण लूटमारीच्या वेळी त्याचं ओळखपत्र तिथे खाली पडलं होतं. त्या ओळखपत्राच्या आधारावर ती मुलगी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आपली सगळी आपबीती पोलिसांना सांगितली. त्या ओळखपत्राच्या आधारे पोलीस रॉकी नावाच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला पकडतात. लालू त्यागी 1 लाख रुपये देऊन मोठ्या कष्टाने आपल्या मुलाला पोलीस ठाण्यातून सोडून आणतो. एकंदरीत पाहिलं तर त्याने आधीच आपल्या दुसऱ्या मोठ्या भावाचा मुलगा मृत्युमुखी पाडला होता आणि त्याचा एक मुलगा जिवंत होता आणि स्वतः त्याचा भाऊ देखील जिवंत होता. म्हणजे आता 2 लोक रस्त्यातून हटवायचे होते आणि त्यासाठी आता त्याने प्लॅनिंग सुरू केली होती. आता पहिला नंबर दुसऱ्या भावाच्या मुलाचा होता. त्यासाठी त्याने 4 लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि तो असा विचार करत होता, जसं मी पहिल्या भावाला मारलं, भाचीला मारलं, दुसऱ्या भावाच्या मुलालाही मारलं, म्हणजे आत्तापर्यंत मी 4-5 खून केले आहेत आणि कुणालाही काही कळत नाही. यावेळी देखील कोणालाही कळणार नाही. 5वा खून तो करणार होता. आणि मित्रांनो, त्याने तो खून केला देखील. जेव्हा मोठ्या भावाचा दुसरा मुलगा रमेश अचानक घरातून गायब झाला, तेव्हा त्याच्या वडिलांना काही चैन पडत नव्हती.
ते सर्वत्र शोध घेत होते, इकडे तिकडे धावपळ करत होते. लालू त्यागी आपल्या भावाला समजवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित आपल्या घरावर शनीचा प्रभाव आहे किंवा काहीतरी वाईट शक्ती आहे. पहिले मोठे भाऊ गेले, मग माझ्या मुली एका मागोमाग गेल्या, आता तुझा लहान मुलगाही गेला आणि आता दुसरा मुलगाही गेला. हे सगळं देवाकडून आलेलं संकट आहे. आपण हवन पूजा केली पाहिजे, मोठा हवन केला पाहिजे. पण यावेळी मोठा भाऊ त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. तो थेट सरळ पोलीस ठाण्यात जातो. तो आपल्या मुलाच्या मिसिंगची तक्रार नोंदवतो. पोलीस तक्रार नोंदवतात आणि शोध सुरू करतात. शोध करताना पोलिसांना नदीमध्ये एक मृतदेह वाहताना दिसतो. तो मृतदेह झाडाझुडपात अडकलेला होता, कारण नदीमध्ये झुडपं उगवलेली असतात. एक आठवडं तिथं अडकलेलं होतं. अनेक दिवस झाले होते, म्हणून आता बॉडी कुजायला लागली होती. नदीच्या काठावर एक बाजू साधी मातीची असते आणि दुसरी बाजू पक्क्या रस्त्याची असते. लोक तिथून नेहमी जात असतात. जेव्हा तिथून दुर्गंधी यायला लागली, काही लोकांच्या ते लक्षात आलं. तेव्हा त्या गाठोड्याकडे त्यांनी पाहिलं. तेव्हा त्यांना झुडपात काहीतरी अडकलेलं दिसलं. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ते गाठोडं बाहेर काढलं. त्यात रमेशचा मृतदेह सापडतो आणि अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस येतो. यानंतर पोलिसांनी लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. रमेशचा मोबाईल ट्रॅकिंगला टाकण्यात आला. त्याच्या कॉल डिटेल काढल्या गेल्या. शेवटचा कॉल कोणाशी झाला होता हे तपासलं गेलं. तेव्हा समजलं गेलं की शेवटचा कॉल त्याने त्याचा चुलता लालू त्यागीसोबत केला होता आणि लालू त्यागीचं लोकेशन रमेशच्या मृतदेहाच्या आसपासच आढळलं होतं. तेव्हाच लालू त्यागीवर पोलिसांचा संशय वाढला होता. लालू त्यागीची चौकशी केली जाते. खूप चौकशीनंतर तो कबूल करतो, हो मीच माझ्या भावाच्या मुलाला मारलं आहे. मग त्याला रिमांडवर घेतलं जातं. का मारलं, कसं मारलं हे विचारलं जातं. तेव्हा तो एकामागोमाग एक सगळं गुन्हे कबूल करतो. तो सांगतो कसं त्याने आपल्या मोठ्या भावाला मारून टाकलं, कारण त्याचं मन त्याच्या वहिनीवर आलं होतं. वहिनीशी लग्न केल्यावर त्याच्या मनात जमिनीवरचा लालच वाढला होता, कारण जमीन आता खूप महाग झाली होती. तो म्हणतो मी माझ्या भावाच्या दोन्ही मुलींना एका मागोमाग मारलं होतं. एकीला विष देऊन मारलं आणि दुसरीला गळा दाबून तिला नदीमध्ये फेकून दिलं. अशा प्रकारे दोन्ही मुलींचा मी खून केला. मग माझं लालच वाढत गेलं. मी विचार केला, एका भावाचा हिस्सा तर पूर्णपणे माझ्या ताब्यात आला आहे. आता दुसऱ्या भावाची 5 एकर जमीन जर माझ्या ताब्यात आली तर माझ्या एकुलत्या एक मुलाला आयुष्यभर काहीच करावं लागणार नाही. म्हणून मी दुसऱ्या भावालाही मारण्याची प्लॅनिंग केली. त्याच्या कुटुंबाला संपवायची योजना आखली. मी त्याच्या एका मुलाला आधीच मारलं आणि दुसऱ्या मुलालाही आत्ता मारलं आणि मी पकडलो गेलो. जर ही केस उघड झाली नसती आणि मी वाचलो असतो तर पुढचा नंबर माझ्या भावाचा होता. भाऊ मेल्यावर वहिनी उरली असती. तिलाही मी कसतरी करून रस्त्यातून हटवलं असतं. इतके खून केल्यावर माझ्यासाठी वहिनीला मारणं काय अवघड होतं. पण मी पकडलो गेलो. मित्रांनो, ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच भयानक आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2001 पासून हा प्रकार सुरू झाला होता आणि 2016पर्यंत सगळं चालू राहिलं. साधारणपणे 15 ते 20 वर्षात त्याने एका मागोमाग एक खून केले. तो 3 ते 4 वर्षाच्या अंतराने एक खून करायचा, कारण जुना खून लोक विसरावा हा त्याचा उद्देश होता. तेव्हा तो पुढचा खून करायचा. अशा प्रकारे तो संयमाने सगळे खून करत राहिला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.